हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. होप यू डुईंग वेल. आता बाईकची सर्व्हिस आहे, फर्स्ट सर्व्हिस आहे बाईकची. तर आता आपण बाईकची सर्व्हिस करायला जाऊया. मग दाखवतो मी, एक मिनिट. सो आता बाईकवर झालेत 820 किलोमीटर, 820. आणि सीन असा आहे ना, हे बघा. आता ब्रेक फ्लुइड पण टाकायचं आहे. हा बघा, ब्रेक फ्लुइड. इंजिन ऑइल तर दिसेनासच झालं आहे बघा, काय दिसत नाही इंजिन ऑइल. आणि कूलंट टाकायचं आहे. हे बघा, कूलंट एकदम मिनिममवर आलं. इकडे इकडे कूलंट इकडे. तर कूलंट मी माझ्या हिशोबाने मागवले, मला हवं ते वालं. पण मला ना KTMचा एक विषय कळला नाही आहे. आता माझी बाईक जर 820 किलोमीटर चालली आहे, ठीक आहे, आणि एवढ्या रनिंगला माझ्या बाईकमध्ये जर ऑइल राहत नाही आहे. चेन पण क्लीन केली आहे मी एकदा, एक वन टाईम चेन क्लीन झाली आहे माझी बाईकची. तर एवढ्या रनिंगला जर माझ्या बाईकमध्ये ऑइल राहत नाही आहे, कूलंट राहत नाही आहे, तर KTM कसं काय सांगू शकते की 1000 किलोमीटर नंतर तुम्ही सर्व्हिस करा, फर्स्ट सर्व्हिस, जेव्हा की 800 किलोमीटरलाच असा सीन झालाय. सीन झाला नाही, पण माझ्या हिशोबाने स्वतःहून केली आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. बाईक चालू करू. तर कोल्ड स्टार्ट केली ना, तर तुम्ही लोक तुमच्या हिशोबाने करू शकता. असं काही जरुरी नाही की आता मी 820 किलोमीटरला करतो तर तुम्ही पण 820 किलोमीटरलाच केलं पाहिजे. मला वाटलं म्हणून मी करतोय. हे बघा, आणि हे जे 100 दिसतंय ना, 100 हे रेंज, ह्याच्यावर भरोसा करू नका. ही रेंज नसते. ही बाईक त्याच्या हिशोबाने रेंज देते. तुमच्या चालवण्यावर आहे, तुम्ही कशी रेंज ठेवताय, काय करताय. आता इथे 100 दाखवते, पण आता जर मी 4500 RPM मध्ये नाही चालवली आणि नेली 90 100 तर मला मायलेज भेटणार नाही. तसं आतापर्यंत मला मायलेज बघा किती भेटलंय. बघा, तुम्हाला मायलेज दाखवतो. मायलेज बघाल तर 32चा भेटलाय मला टिल डेट असं ऑन अन ॲव्हरेज. त्याच्यामध्ये एक संडे राईड पकडली, हे सगळं पकडलं तर एवढा मायलेज येत आहे. असा सीन आहे. तर चला सर्व्हिस सेंटरला जाऊ आणि मग भेटू तिकडे. मी आलोय KTM सर्व्हिस सेंटरच्या बाहेर. तुम्हाला दिसू शकतं सर्व्हिस सेंटर माझ्या पाठी आहे. आणि अपॉइंटमेंट घेऊन आलं तर काय आपल्याला थोडं काय वेगळी स्पेशल ट्रीटमेंट नाही बाई. फुल गावचे सीन आहे इकडे. बाईक होईपर्यंत समोर उभा राहावं लागणार आहे, का ऑप्शन नाही दुसरा. तसा एरिया चांगला आहे, तुम्हाला एरिया दाखवतो. बाईक पण कडक आलेत. एक मिनिट. आपली बाईक इकडे उभी आहे आणि असा एरिया आहे, फुल इंडस्ट्रियल एरिया. असं म्हणजे काय एवढा सीन नाही आहे इकडे. मला तर पहिलं मेजर काम हे करायचं आहे. हे बघा, आता इथून बघाल ना, हा मिरर असं वरती आहे, दिसता नट प्रॉपर तुम्हाला वर दिसतोय. पण हा बघा, हा थोडा पाठच्या बाजूला सरकलेला आहे. तुम्हाला एवढा फरक दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण मी चालवतो ना तर मला माहिती आहे काय सीन होतो. आणि सेकंडली ही सीट, ह्याचा जो ब्रॅकेट आहे ना आतला, असं असं सी वाला ब्रॅकेट आहे असं, तर तो ना जास्त ग्रीस झालाय. तर तो एवढा लागला तरी तो सुटतोय. त्याची ग्रीजिंग काढायची. बाकी आपलं हाय ते आहे. हे बघा, आणि एकानी ना रॅप केली आहे. हे बघा, पॉवर वाटते रॅप, सर्रास वाटते गाडी. आणि बॅरलचा आफ्टर मार्केट एक्झॉस्ट लावलाय, जे मला जराही आवडत नाही. गाडीची कॅपॅसिटीने गाडीला आपण एक्झॉस्ट लावून ठेवला, गाडी आपल्याला लावेल मग थोड्या दिवसांनी. चला सर्व्हिस करायला घेऊ आणि मग नंबर आला की तुम्हाला भेटतो. मग मी तोऱ्या उन्हात मारावं लागणार आहे. गाडी होते चेक. तो बाईक चेक करतोय, राऊंड बिऊन मारून झालंय. आता त्या हिशोबाने मस्त पैसे घेईल कडकवाले. बघू आता किती खर्च येतोय, काय येतोय, तुम्हाला दाखवतो मी. तर बाईक इकडे सोडून चाललोय कारण टाइम लागणार आहे, बोलतो 2-3 तास लागतील. तर त्यापेक्षा आपण घरी जाऊनच येऊ, तर तो करून देईल. तर चला, आता आलोय 4 तासाने, 3-4 तासाने मस्त कडकमध्ये. बघू काय सर्व्हिसिंग झाली आहे, काय सीन आहे, आणि बाईक रिसिव्ह करून निघू मग. चला.
बाईक बाहेर दिसत नाही म्हणजे आतमध्येच आहे. आता फुल रखडवणार आहे वाटतं मला. शिट यार. चल. सो गाईस, आता निघालोय कामावरून. म्हणजे मी बाईक सर्व्हिस करून घेतली आणि मला व्हायला लागला लेट. तिकडे मला एवढा टाइम लागला, तो गाडी धुवत होता, काय करत होता माहित नाही. मला लेट झालं म्हणून मी काय व्हिडिओ एवढा चालू केला ना, तिकडून फटफट निघालो. आणि आत्ता कंटिन्यू करतो मी तोच व्हिडिओ. कालवाला म्हणजे दुसऱ्याची पार्ट आहे आता. सो तुम्हाला दाखवतो बाईक मी सर्व्हिस करून आणली. सो गाईस, दिस इज द फर्स्ट सर्व्हिस कॉस्ट. दॅट इज म्हणजे अराउंड 2700 रुपयाची फर्स्ट सर्व्हिस पडली आहे मला. एवढी आता सध्या बाईकची रनिंग आहे. बाईक रिझर्वला नाही आहे, कारण 70 किलोमीटरला आली की बाईक दाखवते रिझर्वला आहे, पण रिझर्वला नसते ती. सो काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ऑइल चेंज झालं आहे, फिल्टर चेंज झाला आहे, परत कूलन टॉपअप झालं आहे, परत मी सीट अनलॉक होत होती माझी खूप, ती करून घेतली. परत हा फोनचा माउंट लावून घेतला आहे, त्यांच्याकडूनच घेतला आणि त्यांनीच लावून दिला. सो त्याच्यामध्ये मला जास्त चार्जेस लागले. डिपेंड करतं बाईक टू बाईक आणि तुमचं सर्व्हिस टू सर्व्हिस काय करता ते, म्हणून एवढा असं फरक पडतो. बाकी असं हे नाही की मला महाग पडली तुम्हाला स्वस्त पडेल, तुम्हाला स्वस्त पडले किंवा तुम्हाला माझ्याहून पण महाग पडेल, असं पण असतं थोडं थोडं. सो त्यात काय असं हे नाही आहे कम्पॅरिझनची गोष्ट, तुमच्यावर आहे कसं काय असतं ते. चला निघू आता, पहिला फ्यूल भरूया आणि मग भेटू. पण ना भरपूर फरक पडला बाईकमध्ये फर्स्ट सर्व्हिस नंतरपासून. एकदमच अशी स्मूथ वाटायला लागली मला, काहीतरी स्मूथ झालेली. म्हणजे एवढं फ्री झाली आहे ना आता तिचं हे ॲक्सेलरेटर. आता मला माहिती आहे त्यांनी अनलॉक केली आहे की नाही, पण नसेल केली कारण माझे अजून 1000 किलोमीटर झाले नाहीत ना. सो मला वाटत आहे त्यांनी केली असेल अजून बाईक माझी अनलॉक पूर्ण. पण स्टील बाईक झाली पॉवर. खूप फरक जाणवतो आता बाईकमध्ये. मग अशी मी जाणून बुजून थोडी रफ चालवलेली, सो मला एक अंदाज येईल की कसं काय वाटतं, काय झालंय नक्की. बरोबर आहे, प्रॉपर झाली. तरी वॉश करून दिलेली नाही, फक्त बघा काय वाट लागली. थोडा पाऊस आला की घाण होऊन जाते यायला पूर्ण. चला आता निघूया आणि मग भेटू पेट्रोल पंप. हा रात्रीची वाटते, एवढी चमकते ना रात्रीची ही. हे बघ आता हे अशी जरा बरी वाटते. चला निघूया. सो आता व्लॉग एंड करू. बाईक लावली इकडे, ग्लोव्स पकडू. ग्लोव्स घ्यायच्या आधी पोचला आता ही इकडे आणि दुसरीवाली याच्या आतमध्ये. तिच्या कवारीला लावलं, हिच्या कवारीला, पण सर्व्हिसिंगला होती म्हणून. सो निघू आता आणि हा व्हिडिओ इकडे एंड करू. आय होप आवडला असेल तुम्हाला लोकांना. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.